2.5 किलोमीटर ट्रेकिंग करून आणि डोंगर चढून डायरेक्ट धबधब्याखाली जाऊन झोपलोय बघा. आजचा विषय ना लयच हार्ड आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सकाळ सकाळी ज्योतिबा देवस्थानचं दर्शन घेऊन पोहोचलोय बघा आता बरके धबधब्यापाशी. आणि मला पण माहित नव्हतं की जाताना एवढं भारी नेचर बघायला मिळणार आहे. तर जाता जाता एवढा एन्जॉय केला ना, लय भारी बघा. ट्रेक चालू झाल्याच बघा पहिल्यांदा एक मोठं लाट तळ लागते बघा, ते तर एक नंबरच होतं. आतमध्ये प्रवेशद्वार होतं, तिथं आम्ही तिकीट काढलं आणि घुसलो आतमध्ये. हाडाला लोंबकळत ट्रेकची सुरुवात केली म्हणल्यावर विषय हार्ड होणारच आहे पुढे. आणि आपल्या संग प्रोफेशनल फोटोग्राफर दत्ता होता, त्यामुळे काही विषयच हार्ड आहे. आणि जाता जाता दगडावर दगड ठेवून बॅलन्स केलाय बघा. शाळेत शिकलेला सेंटर ऑफ मासचा उपयोग आज झालाय बघा. तर फायनली आता पोहोचले बघा धबधब्यापाशी. एवढा भारी होता ना, नादच करायचा नाही शेवट. आणि सगळीजण एन्जॉय करतेला बघून एवढं भारी वाटालतं ना, कधी एकदा पाण्यात जातो असं झालं. मग काही सगळ्यात पहिल्यांदा घुसलो आम्ही पाण्यात. पहिल्यांदा एजे ओम्या मी तिघ जण मिळून शिरलो आतमध्ये. पाण्यात भिजायला एवढी मजा येत होती ना, आणि एवढं गार पाणी होतं ना काय सांगू. मग काही बिगर गाण्याचं नुसतं धबधब्याच्या आवाजावरती नाचलोय बघा, याला म्हणतात नाद. त्यानंतर मस्त मध्ये फोटो काढला आणि पाण्यात उतरलोय बघा. तिथं तर काय बोलायचं काम नाही बघा, मस्त मजा आली. त्यानंतर पाण्यात ना आता डोंगर चढून वर चाललोय बघा, कारण धबधब्याखाली निवांत झोपायचं होतं मला. तसाही व्हिडिओ पाहिजे होता, तो फायनली घेतलाच. आणि तुम्हाला वाटेल पाणी लागत नाही, पण लई पाणी लागत होतं अंगाला. आणि जाता जाता आपलं सांगलीचं फॉलोअर्स पण भेटलं होतं बघा, त्यांना भेटून पण लई भारी वाटलं. एक नंबर मजा आली आज. तर आजच्यासाठी एवढंच आहे गाईज, भेटूया उद्या. तोपर्यंत जय हिंद, जय गवडे मांका.